कांद्याचे कोसळलेले दर, साखर निर्यात बंदी आणि अवकाळी पावसाचा तडाखा या तिहेरी संकटात राज्यातील शेतकरी भरडला जात असल्याचं चित्र आहे. सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळेलही, मात्र त्याची किंमत पुन्हा एकदा बळीराजालाच मोजावी लागणार का, हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे. बळीराजाची सरकारकडून कोंडी, कांद्याचे दर कोसळले, साखरेच्या निर्यातीवर बंदी, अवकाळी पाऊस, पडलेले दर आणि सरकारच्या धोरणाचा बळीराजाला फटका. शेतकरी मित्रांनो, आजची बातमी ऐकल्यानंतर कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनी कांदा आणि साखर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठं अनुदान जाहीर केलं आहे. काही जण म्हणत आहेत की लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहे, तर काही ठिकाणी सरकार मोठा निर्णय घेणार असल्याचा दावा सुद्धा समोर येत आहे. पण नेमकं सत्य काय आहे? सरकारचा खरा प्लॅन काय आहे? कांद्याचे पडलेले भाव वाढणार आहेत का? ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयाचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि शेतीवर कसा होणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण इनसाईड स्टोरी. ज्या बातमीमुळे सध्या महाराष्ट्रातील बाजार समित्या, शेतकरी आणि साखर कारखाने सगळेच चर्चेत आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज साताऱ्यामध्ये बोलत असताना शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि येत्या आठवड्यामध्ये केंद्रामध्ये साखर कारखान्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं संकट राज्य सरकार दूर करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तर आजपासून 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरू होणार आहे. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असंही फडणवीस पुढे म्हणाले. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कांदा उत्पादक आणि साखर उत्पादन शेतकऱ्यांसाठी मोठे अनुदान जाहीर केले आहे. सर्वप्रथम कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेऊयात. मागील काही महिन्यांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेले दिसून आले आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाला आहे. काही ठिकाणी 300 ते काही ठिकाणी 700 रुपये प्रति क्विंटल दर आहे. विशेषतः नाशिक, अहमदनगर, पुणे आणि मराठवाडा भागातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मदत मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे ऊस आणि साखर उत्पादक शेतकरी देखील चर्चेत आले आहेत. साखरेचे उत्पादन, निर्यात, कारखानदारांचे थकीत पैसे आणि FRP या मुद्द्यांवर सतत चर्चा सुरू आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केंद्र सरकार साखर उद्योगांसाठी मदत योजना विचारत असल्याचे सांगितले गेले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट अनुदान जाहीर झाल्याची माहिती समोर आलेली नाही. ऊस उत्पादक शेतकरी FRP वेळेमध्ये मिळावी आणि थकीत रक्कम लवकर मिळावी अशी मागणी करत आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अमित शहा यांनी खरंच कांदा आणि साखर उत्पादक बंदी घालता, स्वतःही भाव वाढवत नाही, याच्या पाठीमागचं केंद्र सरकारचं लॉजिक काय आहे? पण त्याचा थेट परिणाम हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर व्हायला लागलेला आहे. जातोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तर साखर निर्यातीवर बंदी हा केंद्र सरकारचा मूर्खपणा असल्याची टीका केली. कांदा आणि साखर उत्पादकांसाठी मोठे अनुदान जाहीर केले आहे का? मात्र केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करत असल्याचे बोलले जात आहे. आता प्रश्न असा आहे की सरकार कोणत्या प्रकारची मदत देऊ शकते? बाजार हस्तक्षेप योजना, कांदा खरेदी, निर्यात धोरणावर बदल, साठवण अनुदान आणि वाहतुकीमध्ये सवलत, FRP मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, कारखानदारांना आर्थिक मदत, तर निर्यातीमध्ये प्रोत्साहन, इथेनॉल प्रकल्पांना सपोर्ट. म्हणजेच थेट खात्यात पैसे येण्याऐवजी बाजारभाव वाढवण्यासाठी सरकार निर्णय घेऊ शकते. मित्रांनो, सध्या भारतातील शेती क्षेत्र मोठ्या बदलात जात आहे. एकीकडे हवामानामध्ये बदल, दुसरीकडे उत्पादनाचा खर्च आणि तिसरीकडे बाजारभावामध्ये चढउतार. यामुळे शेतकऱ्यांमध्ये स्थिर उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे कांदा, ऊस, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांसाठी सरकारकडून मोठ्या निर्णयाची शेतकऱ्यांना वाटत आहे. कोणतीही माहिती मिळाल्यावर अधिकृत अपडेट्स तपासल्याशिवाय कोणत्याही बातमींवर विश्वास ठेवू नका. तुमच्या भागात कांद्याला किती भाव मिळतोय आणि ऊस उत्पादकांना FRP वेळेत मिळते का? कमेंटमध्ये नक्की सांगा.
शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. पण प्रत्येक व्हायरल मेसेज खरा असतोच असं नाही. अनेक वेळा चुकीची माहिती पसरवली जात असते. सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार मोठ्या प्रमाणात थेट DBT अनुदान जाहीर झाल्याची स्पष्ट घोषणा समोर आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज साताऱ्यामध्ये बोलत असताना शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि येत्या आठवड्यामध्ये केंद्रामध्ये साखर कारखान्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं संकट राज्य सरकार दूर करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तर आजपासून 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरू होणार आहे. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असंही फडणवीस पुढे म्हणाले. माननीय शिवराजजींच्या सोबत येत्या आठवड्यात दिल्लीमध्ये माननीय HM साहेबांची वेळ घेऊन आपल्या साखर कारखानदारीच्या संदर्भातली बैठक आपण लावणार आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावरचं संकट हे देखील राज्य सरकार दूर करेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. आजपासनं महाराष्ट्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे. कांद्याचे कोसळलेले दर, साखर निर्यात बंदी आणि अवकाळी पावसाचा तडाखा या तिहेरी संकटात राज्यातील शेतकरी भरडला जात असल्याचं चित्र आहे. सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळेलही, मात्र त्याची किंमत पुन्हा एकदा बळीराजालाच मोजावी लागणार का, हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे. बळीराजाची सरकारकडून कोंडी, कांद्याचे दर कोसळले, साखरेच्या निर्यातीवर बंदी, अवकाळी पाऊस, पडलेले दर आणि सरकारच्या धोरणाचा बळीराजाला फटका. मुंबईतील मंत्रालयाबाहेर किसान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी मंत्रालयाबाहेर कांदे फेकून निषेध व्यक्त केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड करत परिस्थिती नियंत्रणात आणली. छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशन बाजारातही अवघ्या 100 रुपये क्विंटल दरानं कांदा विकला गेल्यानं शेतकरी आक्रमक झाले. संतप्त शेतकऱ्यानं बाजार समितीच्या गेटवर कांदे फेकून आंदोलन केलं. इतकंच नाही तर कांद्याच्या ढिगाऱ्यावर झोपत व्यापाऱ्यांविरोधात ठिय्या आंदोलनही करण्यात आलं. वाशिम जिल्ह्यातही कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. बाजारात प्रति किलो फक्त 4 ते 5 रुपये दर मिळत असताना उत्पादनासाठी 10 ते 12 रुपये खर्च आल्याचं शेतकरी सांगतायत. नाफेड मार्फत तातडीनं खरेदी सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आज मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याची परिस्थिती व्यथा एवढी गंभीर आहे की शेती कराव की नाही कराव असा कांदा शेतकऱ्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्याच्या कांद्याला वाशिममध्ये मार्केटला पाठवल्यानंतर कांदा पाठवू नका असे आडते सांगत आहेत. घेवालसुद्धा कोणी नाही आहे. 2 एकरामध्ये 1,20,000 जवळपास उत्पादन खर्च लागलेला आहे आणि त्याच्यामधून मिळणारी मिळकत आज 5 ते 6 रुपयांनी मागत आहेत. 60 ते 70 हजार रुपयेसुद्धा शेतकऱ्याची मिळत नाही आहेत. फार अशी गंभीर परिस्थिती आहे. शासनाकडे आमची हात जोडून विनंती आहे की मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला न्याय देण्यात यावं. नाफेड अंतर्गत सर्व केंद्र उपलब्ध असताना शासनाने नाफेड अंतर्गत खरेदी चालू करावी. मग आता मार्केट कमिटीकडून काय मागणी तुमची? मार्केट कमिटीकडून काय मागणी? मागणी त्यांनी भाव वाढून द्यावा, या त्याला लोक कंट्रोल ठेवा. तर दुसरीकडे केंद्र सरकारनं देशांतर्गत बाजारात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. ही बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. पांढरी आणि कच्ची अशा दोन्ही प्रकारच्या साखरेवर ही बंदी लागू करण्यात आली आहे.